आता श्रावण महिना सुरू झालाय आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे। मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरामध्ये पहाटेपासूनच मोठी गर्दी झालेली आहे। हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे। महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगाही लागलेल्या आहेत। श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी देशभरातील शिवमंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळते। मुंबईतलं सुप्रसिद्ध असलेलं बाबुलनाथ मंदिर सुद्धा भक्तांनी फुलून गेलेलं आहे। पहाटेपासूनच शिवभक्तांची मोठी गर्दी झाली आहे। महादेवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। बेलपत्र, दूध आणि फुलांनी शिवलिंगाची पूजा करत भाविक महादेवाच्या चरणी नतमस्तक होतात। हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेलेला आहे। मैडम आपले प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ते मंदिरामध्येच आहेत। मंदिरामध्ये आता भक्तांची नेमकी किती गर्दी आहे, कशा प्रकारे मंदिर सजवण्यात आलेलं आहे, या संदर्भातले तपशील धनंजय आपल्याला देतील। सोबतच भाविकांच्या भावनाही ते समजून घेतील। धनंजय, दृश्य आपण पाहतो आहोत। बाबुलनाथ मंदिरातले हे दृश्य आहेत। भाविकांची मोठी गर्दी मंदिरामध्ये झालेली आहे। खरं तर श्रावण महिना आता सुरू झाला आहे। श्रावणातला आज पहिला सोमवार आहे आणि श्रावणी सोमवारच्या निमित्तानं देशभरातील शिवमंदिरांमध्ये, महादेवाच्या मंदिरांमध्ये, शंकराच्या मंदिरामध्ये मोठी गर्दी भाविक करत असतात। मुंबईमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेलं हे बाबुलनाथ मंदिर, दक्षिण मुंबईमध्ये असलेलं हे मंदिर, आणि या मंदिरामध्ये सुद्धा सकाळपासून भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे आणि त्याच संदर्भातले हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। धनंजय, मंदिरामध्ये किती मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे, मंदिर सजवलेलं दिसतंय आणि सोबत भाविकांच्या भावना काय त्याही समजून घ्या। धनंजय, विक्रांत, नक्कीच आपण जर पाहिलं तर श्रावणातला पहिला सोमवार आणि भक्तिमय वातावरण पहाटेपासूनच आपल्याला मुंबईतल्या प्राचीन असलेल्या बाबुलनाथ मंदिरात पाहायला मिळते। मी सध्या बाबुलनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात आहे आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने सकाळपासून हे भक्तिमय वातावरण आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर पाहायला मिळते। पहाटेपासूनच भाविकांची मांदी आळी या संपूर्ण मंदिर परिसरात पाहायला मिळते आणि एकंदरीत हर हर महादेवच्या जयघोषामध्ये संपूर्ण हा बाबुलनाथ मंदिर परिसर दुमदुमलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आज दिवसभर अशाच पद्धतीची गर्दी ही या संपूर्ण मंदिर परिसरात असताना आपल्याला पाहायला मिळणार। खरंच जर आपण पाहिलं तर आज पहाटेपासून रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी दर्शनाला हे सगळं मंदिर परिसर जो आहे तो खुला असलेला आपल्याला पाहायला मिळणार। आपण जर पाहिलं तर श्रावणातला हा पहिला सोमवारानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झालेले पाहायला मिळतात। बेलपत्र, फुले आणि जल अर्पण करून शिवपूजा जी आहे भाविकांकडून या ठिकाणी केली जाते। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आज श्रावणी सोमवारासोबतच नागपंचमीचा योग सुद्धा जुळून आल्याने मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि अधिकच पवित्र आजचा दिवस खरं तर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवर विक्रांत मंदिर परिसरामध्ये ही गर्दी पाहायला मिळते आणि प्रशासनाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी मंदिर परिसरात पाहू शकतो। बाबुलनाथ मंदिराचे सगळे स्वयंसेवक असतील, त्याचबरोबर आपले मुंबई पोलीस असतील, हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळतात आणि हा संपूर्ण परिसर आपण जर पाहिलं तर भक्तिमय वातावरण आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये खरं तर विक्रांत पाहायला मिळतंय। अगदी धनंजय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अतिशय भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं आहे। भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। धन्यवाद धनंजय, तुम्ही हे सगळे तपशील आमच्यापर्यंत पोहोचवलेत यासाठी।